हॅलो. हो नमस्कार. अरे नमस्कार झालं लोक काय आवाज येऊ दे काय दिवस चांगला मजेत काय होय तो कोणता शिडी कुठे आहे हाय कुठे नाही कुठे तो जाऊ दे मोडू दे माझं नाव माहिती तुम्हाला नाही अरे वाईद्या रे माझा आवाज बघते बिल्डिंगच्या वरती मात्र बघते बघ वाईद्या वाजव थंडी मध्ये आहे का नाही माझं नाव काय घेते काय 61 काय नाव माझं 61 गाणे लवकर ये वाजवशील ना अरे झुंजू पाट झाले कोंबड्याने बाग दे झुंजू पाट झाले कोंबड्याने बाग अरे जीवाचा मैदान कैरानी बैला राजाचा पालकरी आहे अरे जीवाचा मैदान एकट्याची मात राजाचा पालकरी आहे अरे राजाच्या सीमावर सीमाच्या बांधावर झाडाच्या बांधावर वळवळ झाला काय मला झाला मला बसला असा 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 काय करतोस पण हा तुझ्या बयो हा कोणता नाटक आणलास नाटका ओरिजिनल बाई माझा सरकारी इकडे नको येऊ हा मी काय म्हणून म्हणतोय? मी ठेवलंय हा बरं मी काय म्हणतो हा बोल ना बाबा मला मला गाणा विना बोललं हा माझी ओळख करून दिलंस नाही तुझा तू माझा मी माझ्या पैसा नाही माझा पगार नाही झालाय मला 22,000 पगार येतो पगार तेव्हा मी रडत असतो मी माझ्या बायकोला 2,000 रुपये 200 रुपये बरोबर नाही तर आज ती दात मग कसं कळणार मग हसला मोहार आता बोल पुढं वार नाही मग जाऊ दे काय ओळख तू म्हण तू लेट काल असतो मला सांग पहिला हा कोण नेम धरून करतो काय रे हा नेम करतो नाही नेम झाली मी काय म्हणतो ऐक्या सांग मला मी काय म्हणतो ऐक्या हा 5 दिवस सुट्टीवर होतो किती दिवस 5 दिवस सुट्टी होतं जाम सुट्टी खाल्ली अशी सुट्टी खाल्ली हा काल काय झालं बघ आवाजावर ओळखलं तुला काय झालंय माझं हा तुझ्या घसा बसल्या मग हा काल कुठे गेलो पाहिजे किती कुठे गेला होता हल्दीला 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 अरे कोणत्या अरे पाहुण्याची होती रे हलद सिटी नाही पण हल्दीची गंमत सांगतोय काय म्हणतोय अरे काय गंमत म्हणजे एवढी मोठी गंमत ना सांग ना गंमत ते हसून हसून मेलंय सांग ना सांग राईट तरी हा काय झालं हा 2 करवले हा हलद लावली तिथे हा काय लावली तिथे अरे हा पुढं पुढे काय झालं म्हणजे हा एक बाई बोलते काय म्हणते झुलवत झुलवत कसं ये झुलवत झुलवत कसं ये पुढं काय म्हणते नाही अरे आहे कधी आहे मग दुसरी बाई काय म्हणते तुला कसं ठाव ये तुला कसं ठाव ये पुढं आणि हाणे म्हटला तू वळबाला ते नाही 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 रे बाबा नाही नाही ऐक तरी हा ऐक ऐक हा म्हण हळद लावताना लावताना हात लागतो हळद लावताना लावताना हात लागतो मी काय म्हणतोय बोल ना क्रिसचा गाणं सुनाव ऐक तरी अरे ऐक 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 तरी हा मग नंतर ना काय झालं पुरीकडची पिसाळली हा काय म्हणतो हा तुझा लोप माझा लोप तुझा लोप माझा लोप अरे माझा नाही लोक ए तुला खोड पण आहे ना इकडे ए तुला खोड पण आहे काय तुला खोड पण आहे का
नाही पण कायच कळत नाही रे. हा, म्हण. पुढचं ऐक काय झालं त्यांचं. परत हे पण नाही कळालं. हा? पुढे अजून काय बोलतात आहे. हा. तुझं लाल माझं लाल, तुझं लाल माझं लाल. तुम्ही म्हणाल काय लाल. माझा ना काय लाल? नाही ना. नाही. अरे इकडे जुना खोड कोण नाही वाटता. नाही. कोण नाही. नाही. हे फक्त अमित पटेलला फक्त माहित आहे. आज वाटलं कपाळावरच कुकू कळला. तू कोणाला लावलाय? नाही तो विजवला विजवला. तो बोल. बोलू दे. तू हा लय टाइमपास करतो रे. इथं भारत यायची वेळ झाली आणि तू काय टाइमपास करतो रे? काय करू हल्दीची कथा सांगितली तुला. माझा बोल. माझा म्हणून पगार माझा कट करतात. तो मरू दे. तू काय बोलणार बोल. काय नाही आता महाराज यायची वेळ झाली. तू तुझ्या दरवाज्यावर उभा राहा, मी माझ्या दरवाज्यावर उभे राहतो. म्हणून तुला सांगताय गाड्याच्या पुढे जाऊ नको. हा मोठ्या पानाची सवय तुला. हा मोठ्या बनाची नाही सवय. ऐक तरी माझा. काय ऐकू नको. मी काय म्हणतो, आधी ऐक. सोलपड होता शाप. महाराज नाही तोपर्यंत मजा करून घेऊया. ऐक आधी. हा महाराज नाही तोपर्यंत मजा करून घेऊया. ऐक आधी. मी काय म्हणतो हा माझ्याकडे सोय आहे. कसली सोय आहे. सोय आहे? बोलू काय. मग बोलो. बोलू अरे बोलो. बोलू काय. बोलो. बोला 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 बोलवायची की नाही? हा काय बोलवत नाही. ए बाय ये गे बाय. काय ये गे बाय घरी गेली. तिकडे येते काय? नाही बा. ये थांब रे. अरे ये थांब. ए, तू अशी जाऊन कुठं आहे? अरे थांब रे. अरे इकडं वासाड्या तुम्ही कुठं अरे आहे? थांब रे बाबा. अजून तो चोपायचा बाकी आहे. थांब जरा. अरे कुठं आहे कुठं? थांब. आता येते ती. म्हणून मी तुला सांगतोय तू ड्युटीवर पण लेट आणि कामावर पण लेट आणि सगळीकडे लेटच जाईल अरे तुला. तुला झालं काय. आहे कुठे? मला म्हणजे आल्या आल्या म्हणजे बोलाव 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 बोलाव. अरे आता बोलाव तर कुठे गेली. हा गेली नाही स्वप्नात. तो ह्याची काढून गेली भंडाऱ्याकडे आणि फक्त हरायला खटका मायड. खटक्याचं काय करतो आता. हा खटक्याचं काय करतोय. तो आणतोस तो कुठं आहे? ये थांब जरा. कुठनं मागवलंस तर कुठनं? ठीक आहे म्हणतो. हा तो परत माझ्याकडे एक औषध आहे. हा म्हण. ज्या भोपळा लागलाय. मग हे वय थांब घेतो. कुठे येते आता बाई लय कडक कडक वाटतोय. बसायची स्टाईल आहे स्टाईल. असं होतं? हा मग घे मग. कशी. कडक झटपट पटापट. अरे होय थांब. कुठली नाही घालायची. थांब. झटपट पटापट भूच काढू चटाचट. थांब थांब थांब. आजोबा बघतायत. आजोबा ओरडतील. ए थांब. पटापट ना. पटापट. काय रे हे. अरे बाबा काय चालला काय तुझा. केस काढला रे. केस काढला. सगळं घालवलं त्याच्यात. तू तुझा येतच नाही. नाही येत. नाही. परत मार. चटणा चालतच नाही याला. चटणा बिटणा काहीतरी घे. अरे बाबा अरे काय रे. थांब घे थांब. परत एंट्री आली आहे. ती पगारी. हा त्याला पगारच देत नाही. एवढंच. तू पगारच देत नाही म्हणून परत तू आता काय करू नको. महाराज येतील. तू गेल्या काय रे कामात बाबा. काय चाललंय तुमचं. हे काय म्हणतोय तुम्ही जरा खुर्चीवर बसा. चेंज आम्ही झाली. तुमच्यासाठी योजना केली तुझं आहे. काहीतरी ते आलं. आता हे बोला तिकडे. तुम्ही जरा खुर्चीवर घरात लावा. हा काय दंगादार चालवलाय तुम्ही. आम्ही काहीच नाही केलेलं आहे. सर्व बंद करा. हो तुम्ही निघा चला. अरे वासड्या, थकून गेली तुझ्यावर. शिपाई. या मेलेला मारता पण येत नाही. अरे, हो. हे काय म्हणतोय? मी तुम्हाला
तुम्हाला सांगितलंय तेवढं करा. मारायला मोठं. अहो, तो पाय माझा नाही. मुलगा खा, खा, मार खा. याला काय बोलला तरी मारणार बोलला तरी मारणार मग आणि तुम्ही करायचं काय हाय हिरो हिरो लावून आलो तुम्ही मला आम्ही नुसतं मारायचं लावू ना तुम्ही तुम्हाला म्हणायचं तरी काय मला तुमचं ड्युटीचं सांगा. ड्युटीचं ड्युटी तुमची ड्युटी कुठे आहे? अहो ड्युटी अरे मी काय म्हणतोय पाडी आमची ठेवले बांधून पाडी तुमची लावा सोडून पाडी आमची ठेवले बांधून, पाडी तुमची लावा सोडून. अरे, तुम्हाला मी ड्युटी विचारली नाही. ड्युटी विचारली तुमची. ड्युटी वसाई हा घोड्याचा अंदाज कसा आधी रंगमाला जा आणि राजी परिवार घेऊन या. नाही तुमचा खाल्ला मला सांगितलंय तेवढं करा. रंगमाला जा आणि राणी साहेबांना घेऊन या. राणी साहेबांना घेऊन ये तुझा तुझा हे तूही निघ. कोण निघ तू कोण सांगणार निघ. आम्ही राणी साहेबांना घेऊन या. नुसता मारतो माझा आमचा काय नाही घरात जाऊन वाटण केलं तुला देणारच नाही आता आमचा घेऊन तुला काय कोण मध्ये तुझ्या ढावलाय तुझा. अरे इकडे किती प्रेम भेटणार बाई. दादा मी पण देतो. काय नाही, तुम्ही म्हणता का माहिती काय महाराज एक शब्द सांगणार आहे आधी राणी साहेबांना जा आणि रंगमालातून घेऊन या. हा आमचा हुकूम आहे. एक तुम्हाला आमच्या कापकाच्या फटक्या परत पाहिजे वाटतं. झट, झट, झट. झट, झट. पुढे ये. काय राजा दरबारे पारे करी चालले कामावरी चालले हाका मारे राजा दरबारे पारे करी चालले हाका मारे बायको ना कोरे घरी महाराजाचा आवट भारी चालता हाका मारी ना बायको ना कोरे घरी आता महाराजाचा आवट भारी चालता हाका मारी फालतूची बडबड. काम तर काय हाताने होत नाही. ड्युटीच्या नावाने नेहमीच बोल. फुक्कट तोंडाची वट 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 वट. या 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 राणी साहेब या या साहेब या. महाराज प्रणाम. राणी साहेब शिवाई हा निघा तू. कुठं जेवढं सांगितलंय तेवढं करा. निघा तुम्ही. शाळजीवन मारायला जायचं आम्ही संध्याकाळी भेट. निघ. चला 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 चला. राणी साहेब महाराज आपण मला दरबारात बोलवण्याचे कारण? राणी साहेब आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे की तुम्हाला दिवस गेले. या अवंती नगरीचा राजा मी. सुख संपन्न राज ऐश्वर्य आपल्या पायाशी लोटांगण घालते. परंतु मनाशी खंत एकच की आपल्या राजगादीला वारस नाहीच. अहो पण आपण तर सर्वपरी प्रयत्न करतच आहोत ना. हो पण आम्हाला राजगादीसाठी वारस म्हणून पुत्र रत्न हवाय. अहो पण हो पण काय राणी सरकार आम्ही आपल्याकडून तेवढी सुद्धा अपेक्षा करू शकत नाही का? तसं नाही. तसं नाही तर कसं राणी सरकार. आज उभ्या आयुष्यात कधी अपयश न पत्करलेला मी विक्रमादित्य आणि माझ्याच पदरी हे भोग का आणि कशासाठी? अहो पण तुम्ही स्वतःला काय त्रास करून घेतात? राणी साहेब आपल्या नशिबात आहे ते होणारच आहे. नशीब आमचे नशीब आम्ही घडवतो आणि आम्हाला पुत्र रत्न हवाय हाच आमचा अंतिम निर्णय असेल. तुमच्या याच हट्टामुळे या अगोदर निष्पाप त्या 2 मुलींना बळी द्यावा लागला आहे. त्या झालेल्या गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकू नका. आम्हाला फक्त पुत्र रत्न हवाय. पुत्ररत्न अहो तुम्हाला होते मी घुसमट, मला होत नसेल का? या जगात असे किती दाम्पत्य आहेत त्यांना मूल बाळ होत नाही. त्यांनी काय करावे सांगा ना. त्यांनी काय करावे?
आपल्या नशिबात असेल तर आपल्याला नक्की पुत्ररत्न होईल. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. साधू महाराज प्रणाम. सौभाग्यवती भव. बोल बालिके बोल. आज तुझ्याकडे एवढे सर्व सुख संपन्न आणि हे राज ऐश्वर्य असताना या राज्याच्या महाराणीच्या चेहऱ्यावर एक दुःखता. महाराज माझं दुःख मलाच ठाऊक. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. त्या दुःखाचे निवारण करण्यासाठी आम्ही आज आहोत. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. महर्षी, तुम्ही जर आमच्या दुःखाचं निवारण करणार असाल तर आम्ही आमचं दुःख आपल्या समोर प्रकट करू. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. अंतर्यामी आहोत आम्ही. समोरच्याच्या मनातील जाणतो आम्ही. तुम्हाला हेच सांगायचे आहे ना, तुमच्या राज दरबारामध्ये सर्व प्रकारचे सुख संपन्न आणि राज ऐश्वर्य आहे, परंतु परंतु पाळणा हलत नाही. महाराज महाराज, तुम्ही जर आमच्या मनातलं दुःख जाणू शकता तर आमच्या या दुःखाचं निवारण सुद्धा करू शकता. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमच्या राजमहालामध्ये लवकरच एका लहान बाळाचं आगमन होणार आहे. म्हणजेच तुमच्या या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. लक्ष्मीचा. लक्ष्मी? होय, लक्ष्मी. तुमच्या या राजमहालामध्ये लवकरच कन्यारत्न जन्माला येणार आहे. साधू महाराज, आताच्या आताच चालतो बा इथून. आम्हाला राजगादीसाठी वारस हवाय. वारस म्हणजे पुत्ररत्न हवाय. आल्या तारी माघारीतला. आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी देतोय आणि तुम्ही आमचा अपमान करून चालते व सांगताय. या राजगादीचा, या राजवैभवाचा गर्व करून त्यांना उद्या देणाऱ्या कन्यारत्नाला तू नाकारतायस ना. तुझे हे राजवैभव अजून नसल्यासारखं होईल. तुला या राजमहालात राहणे सुद्धा असह्य होईल. महाराज माफ करा महाराज. ह्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. हात जोडते, पाया पडते. अशी कठोर शिक्षा नका देऊ महाराज. माफ करा महाराज, माफ करा. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. साधू संतांच्या मुखातून निघालेला शब्द कदापि मागे घेता येत नाही. आणि तुझी ही कळवळ मला पावती नाही. तुझ्या नवऱ्याला दिलेला शाप तोही मी मागे घेऊ शकत नाही. परंतु परंतु एक मार्ग आहे. या भूलोकावर स्त्री विना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जोपर्यंत हा विक्रमादित्य स्त्रीचा आदर करत नाही तोपर्यंत तुमच्या राज्यामध्ये सुख शांती नांदणार नाही. बम भोलेनाथ, बम भोलेनाथ. हे कदापि शक्य नाही. शिपाई त्याला गिरफ्तार करा. आणि तुम्ही काय मागितलं होतं आम्ही तुमच्याकडे? काय मागितलं होतं आम्ही तुमच्याकडे? आम्हाला राजगादीसाठी वारस म्हणजे पुत्ररत्न हवा होता. स्वतः डोक्यावर डोकं. राजगादीसाठी वारस म्हणजे पुत्ररत्न हवा होता. हा? का नका म्हणू? आमची अर्धांगिनी म्हणे. हा? का नको म्हणू? उठ उठ. काय मागितलं होतं आम्ही तुमच्याकडे? या अवंती नगरीचा राजा आम्ही आणि आमच्याच राजगादीला वारस नाही. सोडा महाराज, मला शिकवण नका करू महाराज. अरे रणांगणात एखाद्या वेळी आम्ही आमचे हार पकडू शकतो, परंतु हा आमचा असा झालेला अपमान कधीही बघू शकत नाही. उठ. तुला जर याआधी झालेल्या 2 मुलींच्या खुनानंतर आता जर पुन्हा या मुलीचा खून पाहायचा नसेल तर हा राज ऐश्वर्य, हा राज दरबार सोडून निघून जा. आणि मोकळी झाली तरच परत ये, नाहीतर हे कोणीही दाखवू नको. आणि नसेल तर मग तर गळ्यात दगड बांधून डोहात जीव दे. आम्हाला राजगादीसाठी वारस म्हणून पुत्ररत्न हवाय.
अरे या अरण्याच्या आपण फुलकर आणि पाषाणीला पोचलो आपल्या इकडचं नाही तरी सुद्धा त्या विक्रमादित्याकडून आपल्याला हार पत्करावी लागली. कुर्ला कसं आणि आणि या अनाथपुऱ्याचा राजा होण्याचे आपल्या फक्त तुरीत मिळाले. धुळीत मिळालेले स्वप्न पण ते धुळीत मिळालेल्या स्वप्नांचा शेवट कसा करायचा ते मावळतीच्या सूर्याकडून शिकावं असे म्हणतात आणि अपयशातून उगवतीच्या सूर्याकडून यश कसं मिळावं हे उगवतीच्या सूर्याकडून शिकावं. अजूनही आम्ही हार पत्करलेली नाही. जोवर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नटराज हे नाव अमर रहेल. आणि आपली सदैव सेवा करत राहतील. त्या विक्रमादित्याचे एक ठाव आणि दोन तुकडे केल्याशिवाय हा आपला शांत बसणार नाही. एकावरती लक्ष्मीचे राज आले तर आम्ही यावरती लक्ष्मीचे राजा होऊ राजे. आणि ही जनता आपली पायी घेऊन आपल्या चरणावरती सेवा करत राहते. एवढंच काय अरे तरी अवंतीपुरीतील धन दौलत सोनं नाणं अरे राजवाडा राजगादी इतकंच काय अरे तर त्या विक्रमादित्याची धर्मपत्नी म्हणजेच या अवंतीपुरीची महाराणी सुद्धा तिच्यावर सुद्धा आपलाच अधिकार राहील. म्हणजे राणी सुद्धा हो 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 राणी सुद्धा. अरे ज्या राजाचा आपल्या हातून पराभव होईल त्या राजाच्या राजवैभवावरच नव्हे ते राजवैभवच नव्हे तर त्याची धर्मपत्नी स्वरांजली सुद्धा आपलीच असेल. मला एक शंका वाटत आहे. आपल्याला पुन्हा पत्करावं लागली तर हार हार आणि आपल्याला अरे हार को जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं और वह बाजीगर हम हैं. कौन को हराना मुश्किल नहीं नामुमकिन है. झुकेगा नहीं साला. परंतु परंतु ही लढाई आपल्या अस्मितेची नाही. ही लढाई ही आपल्या अस्मितेची नाही तर आपल्या अस्तित्वाची असेल. अकाल अजून किती दिवस या गुहेत लपून राहायचं. आपल्या सर्व साथीदारांना सांगा त्या अवंती नगरीची माहिती घ्या. आणि त्या किल्ल्याला करा सुद्धा कर्नाटकामध्ये. आता आक्रमण करावंच लागेल. आता आक्रमण करावंच लागेल त्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही. आता आता आपलं एकच ध्येय या अवंतीपुरीचा त्या विक्रमादित्याची अवंतपुरी.
हॅलो. थ्री मॅन स्टुडिओ दापोली. अभिषेक मोरे, अमित जागडे आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तेही छायाचित्रण करत आहेत. त्यांचेही अभियंत्रित कला मंचातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. ब्लॅकआउट. जन्म दिलास आणि मला सोडून गेली. का मला तुझ्यावर घेऊन काय गेली? तुझ्या वाचून अनाथ झालेली आम्ही दोन बालक एका राजाच्या हाती लागलो आणि त्यांनी आमचा सांभाळ केला. त्याच्या मुलासोबत माझं खाता मठात लग्न लावून दिलं. पण माझ्या नशिबात संसार सुख नव्हे तर का माझ्या पदरी दोन मुली जन्म झाला. ते पण त्यांनी जन्मतः बळी घेतला. आता तिसरी मुलगी होईल असं समजल्यावर माझ्यावर बळी. आई, हे विधात्या, काय हे माझ्या नशिबी मानलं? काय मी एवढं पाप केलं होतं? आई. विक्रांत, अरे हे अरण्य आज आपल्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. असं काय खास आहे? खास खास अरे हे बघ तमून फागून गिरट्या घालून कसं पाखरू बसलंय ते. ही तर मदाने भरली मसाळ तनु रसवंती तनु. परंतु हे फुलांवरती भ्रमण करून एक फुल पाखरू आज या घाटात अरण्यात काय करत असेल बरे? चला चौकशी करूया. हा, हे फुलपाखरा, आज इथे कोणत्या मोगराचा शोध घेत आहेस? कोण? मी कोणीही असेल, तुम्हाला काय करायचंय? तुमची वाट मोकळी आहे. तुम्ही तुमच्या मार्गाने जा. हे फुलपाखरू सोडून जायला काय आम्ही कावल्या आहोत? अरे, तुम्ही जंगलात येणाऱ्या माणसांवर हल्ले करणारे, स्त्रियांची इज्जत लुटणारे, तुम्ही कावळे नाही, गिधाड आहात, गिधाड. गिधाड गिधाड गिधाड. अरे गिधाड सहसा जमिनीवर उतरत नाही आणि एकदा का ते त्याने आपला शिकार हेरलं, एकदा का या गिधाडाने आपलं शिकार हेरलं की ते तिचा आस्वाद घेतल्याशिवाय पुन्हा कशात भरारी घेत नाहीये. सोडा, ती पण एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेली मुलगी आहे. माझ्या अंगाची बागी आणि नागिन संचाराच्या आगी मागे फिरा. एक पाऊल जरी पुढे आला तर जीव घेईन तुमचा. जीव, अरे जीव म्हणजे आमचा, या विक्राळ विक्राळचा जीव. अरे ह्या अरण्याचे आम्ही
आम्ही हुकुमदार आहोत, हुकुमदार. इथले पक्षी सुद्धा आमच्या आवाजाशिवाय उडत नाहीत. प्राणी, अरे प्राणी तर आमचा आवाज ऐकूनच दूर पडतात. आणि झाडे तर आमच्या हुकमाशिवाय श्वासही घेत नाहीत. आमच्या विचाराशिवाय दिसत नाही. आणि म्हणते मी तुमचा जीव घेईन. आमच्या वाटेमध्ये आडवा येणारा तू कोण आहे? ही आमची शिकार आहे. काय बोलताय? हे लहान गेंड्यानो, मी या जंगलात भ्रमंती करणारा आणि एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मग आमच्या वाटेमध्ये आडवा येणारा तू कोण? ही पण आमची शिकार आहे. तेव्हा आज आमची रात्र आहे, आम्हाला बेधुंद होऊन जगू दे. चल पकड. डोळा दिला. या नगरीतील स्त्रियांची अब्रू लुटणार तुम्ही आणि हुकुमदार. हे बघ ते आम्ही आमचं बघून घेऊ. तू निघितून सरळ भाषेत सांगतोय, सोडा तिला, नाहीतर जीवाला नुकार. कारण हा सूरज कोणावर अन्याय करत नाही आणि माय भगिनींवर अत्याचार करणाऱ्याला कधीच सोडत नाही. जलती है उसको आग कहती है, जलती है उसको आग कहती है, बुझी तो राख होती है. और राख से जो आग निकलती है उसे अग्नि निकलती है. आकाशात किती झेपावण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही गरुड बनू शकत नाही. शेवटी कावळे ते कावळेच. अरे असे कितीही कोळे आडवे गेले तरी हा क्रांत विकणार आपल्या शिकारी पासून किंचितही मागे हटणार नाही. सरळ भाषेत सांगतोय, सोडा तिला. या सूरजची भाषा त्याला कळली, तो या जीवनातून वाचला, नाहीतर सरळ ढगात गेला. अरे आम्हाला धमकी द्यायला हिंमत लागते आणि तेवढी हिंमत आहे तुझ्यात. पाहू कोणात किती आहेत दम ते. तुमच्या या ठिय्याचा शेवट आहे हे विसरू नका. ठीक आहे, तुझ्या अंगामध्ये एवढी हिंमत असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. कोण आहे आणि या जंगलात एकटी काय करते आहेस? मी एक कपाळ करंटी कलंकित सौभाग्यवती आहे. कपाळ करंटी कलंकित सौभाग्यवती असे का? आणि तू रडते का आहेस? असे कोणते संकट तुझ्यावर आहे की तू या जंगलामध्ये एकटी रडत बसली आहेस? माझ्या आयुष्यात आता रडणंच उरलं.
जीव दिला असता. पण माझ्या पोटात वाढणारे बाळ त्यांचा जन्मात हा बळी नाही घेऊ शकत. हे मी पाप कधीच नाही करू शकत. म्हणजे तुझ्या पोटात बाळ आहे? हो, माझ्या पोटात मुलगी आहे. हे कसे काय मला सांगू शकशील का? आई, सांगते. मी अवंती नगरीचा राजा विक्रमादित्य त्याची पत्नी. विक्रमादित्य म्हणजे त्याच्या बापाने शिकारीला गेला असता माझ्या वडिलांना ठार मारले आणि मी आणि माझी बहीण अनाथ झालो असता माझ्या बहिणीला घेऊन गेला. त्याने माझ्या बहिणीला त्याचा सेनापतीला बोलबाडले म्हणून त्याला दिली आणि मी आणि माझी लाडकी बहीण दोघे कायमचे दूर झालो. त्याच मुलीचं त्यांच्या मुलासोबत लग्न लावून दिलं आणि माझ्या आयुष्याची बरबादी झाली. सूरज, तुला माझे नाव माहिती कसे? तिकडे हात दाखव. ही बघ, ही आपली जन्माचा खून. मीच तुझी बहीण पळून गेली. ताई, ताई तू पण ताई तुझी अशी वेळ का आली? आई, सांगते. त्या विक्रमादित्याशी माझे लग्न झाले आणि मला सलग 2 मुली झाल्या आणि त्या विक्रमादित्याला राजगादीला वारस पाहिजे होता. पण मला तिसरी ही मुलगीच होणार हे कळल्यानंतर त्या राजाने मला अवंती बाहेर हाकलून दिलं आणि आज माझी ही वेळ आली. चला आपण त्या राजाला भेटू आणि पुन्हा एकदा मुलीचं अस्तित्व त्या राजाला पटवून देऊ. चल चल सूरज, चल. एवढी मदत केली त्या विक्रमादित्याची. ताई, हा सूरज जीवाचं दान करेल आणि त्या विक्रमादित्याला चांगला धडा शिकवेल. चल ताई, निर्भय पड. लगाव. लाईट. या अवंती नगरीचा राजा आणि काय हे भोग माझ्या रणांगणात एकही लढाई न हरणारा विक्रमादित्य मी. परंतु मी माझ्या आयुष्याची लढाई समजू शकतो. माझ्या नंतर या राजसिंहासनावर कोण बसेल, या राजगादीची परंपरा कोण चालवेल, या माझ्या निव्वळ स्वार्थापायी माझा अस्तित्वच नव्हे तर माझा संसार कारण फक्त एकच की मी माझ्या राजगादीसाठी पुत्र रत्नाची अपेक्षा केली. पण काय माझं मी माझ्या पत्नीची व्यथा समजू शकतो. कसं वाटलं असेल तिला आपल्या पोटच्या 2 मुलींचा खून पाहताना. हे विधात्या
माझ्या याच हाताने त्या दोन चिमुकलींचा मी बळी घेतला आणि ती चूक कदाचित माझ्या हातून पुन्हा घडली असती म्हणून राणी साहेब कोणताही विचार न करता वनवासाला निघून गेल्या. काय वाटेल ते बोलतो आणि त्याच पापाच्या कर्माची फळं मी भोगत आहे. एक सांगू आपलं किती मोठं राजघराणं असलं ना तरी बाई विना घराला घरपट नाही. बाई विना घराला घरपट नाही. या राज दरबारातील शांतता हा एकांत वास माझा दिवसेंदिवस जीव घेत आहे. परमेश्वरा मी कुणाचीही माफी मागायच्या लायक नाही परंतु मला पश्चाताप करण्याची एक संधी दे. एक संधी. बस आता केलेल्या चुकीची सुधारली पाहिजे आणि राणे साहेबांना शोधलं पाहिजे. ते असतील या साहेब बघा या अवंती नगरचा राजा विक्रमादित्य झालेल्या या अहंकार पुढे निमूटपणे मान खाली घालून बसला आहे. अहंकाराचा अंत झालाय. माझी चूक मला कळाली आहे. चूक जी चूक तुला कळली असती तर या माझ्या सोन्यासारख्या बहिणीला या राज दरबाराबाहेर काढलं नसतं. राणीसाहेब आपण होय महाराज. आजपर्यंत मी तुमची राणी म्हणून बोलत होते पण आज एक नवजात जन्म देणारी मुलगी तिची आई म्हणून तुमच्या समोर उभी आहे. साधू महाराजांनी भाकीत केल्याप्रमाणे माझ्या उदरात वाढणारे बाळ ही मुलगी आहे. यावर क्षणभरही विलंब न करता मला वाटेल बोललात. राज दरबारात मला हकलवून दिला. मुलगा झाला असता मुलगी झाली असती तर तुम्ही माझ्यावर भडकलात आणि मुलगा झाला असता तर ढोल ताशे वाजवला असता. हा कोणता न्याय आहे महाराज सांगा ना. तुमच्या मनाची कटकट आमच्याही मनाला होते. आम्हालाही सुद्धा या गोष्टीचा पश्चाताप झालाय. आम्ही जर इतिहासाची पानं उलटून पाहिली असती तर महाराणी ताराराणी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यासारख्या शूर योद्ध्यांचा आम्हालाही माहिती झाली असती. राज्य उभं राहतं ते तलवारीने नाही तर संस्कृतीने. मुलगी ही दुर्बळ नाही. हो तीच तुमचं भविष्यात हे राज्य चालवू शकते. शस्त्र शिकेल रणांगणात लढेल आणि तुमच्या वंशाला तेच सुद्धा देईल. राणीसाहेब त्या गोष्टीचा आम्ही पश्चाताप करतो. आम्हाला चुकी झाली. आम्ही तुम्हाला काही वाटेल ते बोललो. तुम्हाला मारलं सुद्धा. मी खरं तर कोणाची माफी मागायच्या लायक नाही. पण राणीसाहेब मी तुमची माफी मागतो. मला माफ करा. शेवटी मी तुमची धर्मपत्नीच आहे. पण मला एक वचन द्या.
माझ्या पोटी येणारे बाळ हे मुलगी असो किंवा मुलगा, जर मुलगी झाली तरी तुम्ही तिला ह्या राज दरबारात सन्मानाने घ्या. राणीसाहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुम्हाला जरी मुलगी झाली तरी आम्ही तिचा मोठ्या आदराने स्वीकार करू आणि या राज दरबारात तिला तिचं स्थान मिळू. आणि पुन्हा तुम्ही आम्हाला असं एकटं सोडून जाऊ नका. रसिक, मी माझ्या स्वार्थात आहे, मी माझ्या दोन मुली बनवली. आज जर त्या गेल्यानंतर तर माझ्या अंगावर खांद्यावरती गेला आणि हीच चूक तुमच्याकडून होता कामा नये. म्हणून आज अभिनय कला मंचाच्या या कलंकित सौभाग्यवती या वगनाट्यातून एक तुम्हाला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद रसिक हो. प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला मुलगी हवी, पण काही अपवादात्मक असं म्हटलं जातं की मुलगाच घराला वारस आहे, पण असं नाही. मुलीही घर सांभाळू शकतात, आई वडिलांना सांभाळू शकतात. हाच एक संदेश देण्याचं आमचं हे काम होतं आणि आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही पार्वती पुत्र निर्मित अभिनय कला मंच आपले सदस्य ऋणी आहोत. आपलं असंच राहील हीच अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. तत्पूर्वी दोन शब्द अविनाश गराटे दादा बोलते. धन्यवाद रसिक हो. आज हा कार्यक्रम तुम्ही पाहिला, कलंकित सौभाग्यवती. पण तुम्हाला एक आवर्जून सांगावं असं वाटेल की आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटेल की आज आपण स्त्री भ्रूण हत्या आणि महिलांवरती होणारे अत्याचार यांवरती बरेचसे सरकारी योजना वगैरे पाहत आहोत. पण आपल्या मधील एक लोकनेते, राष्ट्रीय नेते, स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांनी 1988 ला स्त्री भ्रूण हत्या हा कायदा महाराष्ट्रात आणला आणि तो नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर लागू झाला. आज त्यांच्याही स्मृतीस मानवंदना म्हणून आज हा आमचा प्रयत्न होता आणि त्यांना तुम्ही योग्य ती साथ दिली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. आणि मुलगी 21 घरांचा उद्धार करते, 21 कुळांचा उद्धार करते आणि मुलगा फक्त एका घराण्याचा फक्त उद्धार करतो. एवढं लक्षात ठेवा. आणि मुलगी आणि मुलगा सर्व समान आहे, हेच या मागे आमचं हे सांगण्याचं आपल्याला कर्तव्य होतं, ते आम्ही पार पाडलं. आणि तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे मुलाचं सहकार्य केलं, आशीर्वाद दिलात आणि त्याबद्दल आम्ही संपूर्ण आमचे टीम तर्फे आपले आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या दिवा पोलीस स्टेशनचे खूप खूप मनापासून आभार, कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाला संदीपदादा मोरे बुवा हेही उपस्थित आहेत, त्यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. पुनश्च सर्व युट्यूबरचे आभार व्यक्त करतो. आणि शाहीर सुशांत गराटे बुवा एकदा रंगमंचावरती येऊ दे. बुवांच्या सुमधुर आवाजात